महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तसेच बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी SK शकुंतला मॅथ्स अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरती स्वागत करतो. आपण बीजगणितातील प्रथम चॅप्टर मधील प्रथम संकीर्ण प्रश्न संग्रह सॉल्व्ह करत होतो आणि त्यातील आपली काही उदाहरणं, शाब्दिक उदाहरणं सोडवायची राहिली होती. म्हणजे तुम्हाला होमवर्क म्हणून दिली होती. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केलीस त्यांचं आजच्या क्लासमध्ये स्वागतच आहे. आता लवकर क्लासला जॉईन व्हा. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी कालची उदाहरणे सॉल्व्ह केलेत त्यांनी कमेंटमध्ये यस टाईप करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना लवकर ज्यांनी टाईप केले म्हणजे यस टाईप करा. ज्यांना सॉल्व्ह झालेत त्यांनी यस टाईप करा आणि ज्यांना सॉल्व्ह झाले नाहीत त्यांच्यासाठी मी सोडवून घेणारच आहेत. आणि ज्यांना सॉल्व्ह झालेत त्यांनी सुद्धा क्लासमध्ये लक्ष द्यायचंय, कारण की तुमची पुन्हा एकदा रिव्हिजन होईल आणि तशा टाईपच्या शाब्दिक उदाहरणावर तुमची पकड मजबूत बनेल. चला तर पाहूया आपण उदाहरण कुठलं होतं कालच्या आपण होमवर्क मध्ये दिलेलं. या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे, एक कारखाना आहे. कारखान्यामध्ये काही कुशल कारागीर आहेत आणि काही अकुशल कारागीर आहेत आणि त्यांच्या रोजगाराचं गुणोत्तर दिले. म्हणजे त्यांना डेली किती रोजगार आहे त्याचं गुणोत्तर दिले. आता रोजगाराचं गुणोत्तर म्हणजे त्यांनी दिले गुणोत्तर 5:3. आता गुणोत्तर म्हणजे ते प्रमाण झालं आणि आपल्याला काढायचं आहे त्यांचं वेतन. वेतन म्हणजे त्यांना किती पगार आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा. समजा आपण कन्सिडर करूया, आता त्यांच्या गुणोत्तराप्रमाणे आपण लिहूया. समजा कुशल कामगाराचे कुशल कामगाराचा रोजगार लिहू आपण. कुशल कामगाराचा रोजगार आणि अकुशल कामगाराचा रोजगार. आता बघा याचं गुणोत्तर त्यांनी दिले 5:3. म्हणजे ते प्रमाण झालं, म्हणजे ते ऍक्च्युअल रोजगार नाही. प्रमाण आणि रोजगार यामध्ये फरक आहे. ते फक्त त्या रोजगाराचं प्रमाण आहे. मग त्यांची ऍक्च्युअल व्हॅल्यू जर काढायची असेल त्याला आपल्याला एखादा चल घ्यावा लागेल, तेव्हा आपल्याला त्याची एक ऍक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. म्हणजे आपण एक्स चल मानू. समजा आपण कुशल कामगार आहेत म्हणजे यांना थोडं जास्त वेतन असेल आणि अकुशल कामगार आहेत यांना थोडं कमी वेतन असेल. म्हणजे हे झालं प्रमाण आणि गुणोत्तर किंवा प्रमाण म्हणता येईल. आणि हे त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू. म्हणजे जेव्हा एखाद्या चलाने गुणोत्तराला गुणलं जातं तेव्हा ती ऍक्च्युअल व्हॅल्यू बनते आणि फक्त गुणोत्तरामध्ये फक्त प्रमाण असतं. समजा याचं जर गुणोत्तर काढायचं झालं तर आपल्याला किती निघेल, 5x/3x. x कॅन्सल होऊन 5:3 निघेल का नाही. अशाच पद्धतीनं गुणोत्तर घेताना फक्त प्रमाणाची आकडेवारी घेतली जाते आणि जेव्हा ऍक्च्युअल आपल्याला व्हॅल्यू काढायची किंवा ऍक्च्युअल रोजगार काढायचा आहे त्यावेळेस त्याला एखाद्या चलाने किंवा चलाने मल्टिप्लाय करावं लागतं. आता बघा दिलेली कंडिशन काय, एका दिवसाचा रोजगार. आता बघा रोजगार किती आहे, 5x आहे एका दिवसाचा, प्लस अकुशल कामगाराचा किती आहे, 3x. म्हणजे कुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार, अकुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार आहे 720 रुपये. आता आपल्याला हे फक्त फिक्स माहिती नाही, चलामध्ये दिले. मग आपण यांची बेरीज पण करू शकतो. हे बघा 8x = 720 रुपये. x = किती होणार, 720 भागिले 8. x = 8×9=72 म्हणजे x = आपल्याला 90 मिळालेला आहे. आता x = 90 मिळालेला आहे. फक्त एवढंच करायचं होतं. आता आपल्याला कुशल कामगाराचा व अकुशल कामगाराचा रोजगार काढायचा आहे. म्हणजे रोजगार कसा काढणार, आता कुशलचा काढू. कुशल कामगाराचा रोजगार. कुशल कामगाराचा रोजगार किती आहे, 5x. 5x म्हणजे 5 × 90 म्हणजेच किती झाला, 450 रुपये. आणि अकुशल कामगाराचा रोजगार 3x म्हणजे 3 × 90 म्हणजे किती झाला, 270 रुपये.
आहे का यामध्ये काय अवघड? फक्त आपल्याला प्रमाण दिला असता, प्रमाण म्हणजे इथे दोन व्हेरिएबल कन्सिडर करायचे नाहीत किंवा दोन चल कन्सिडर करायचे नाहीत, त्याच प्रमाणात आहेत म्हणजे त्या दोन्हीसाठी एकच चल घ्यायचंय. फक्त आपल्याला ही झाली त्याची ऍक्च्युअल किंमत आणि हे झालं त्याचं प्रमाण, आणि यांची बेरीज किती आहे? तरी 720 रुपये. मग आपल्याला प्रत्येक कुशल व अकुशल कामगाराचा रोजगार काढायचा आहे. किती झाला? 450 आणि 270 रुपये. सर्वांना समजलं? आहे का काय यामध्ये अवघड? सोपं आहे म्हणून तर तुम्हाला उदाहरण होमवर्क मध्ये दिलं होतं. आता किती % विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केले ते मला माहिती नाही. कमेंट मध्ये यस कमेंट दिसत आहेत, पण ज्यांना नाही आलं त्यांच्यासाठी. आता बघूया पुढील उदाहरण. म्हणजे मी तुम्हाला सांगताना सांगितलं गुणोत्तर आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू यामध्ये डिफरन्स सांगितलाय. म्हणजे समजा आता तुम्हाला समजण्यासाठी अजून एक उदाहरण सांगतो मी. समजा तुमच्यापेक्षा माझं वय दुप्पट आहे, म्हणजे गुणोत्तर किती झालं? 1:2. पण वयाचं वय 1 आणि 2 आहे का? नाही. त्याला काहीतरी गुणाकारात मध्ये चल असेल. म्हणजे समजा तुमचं वय 4 वर्ष आहे तर माझं वर्ष 8 वर्ष असणार. म्हणजे त्याला 2 ने म्हणजे एक संख्याने गुणलेला आहे 4 न. म्हणजे अशाच पद्धतीने आपल्याला गुणोत्तर म्हणजे प्रमाण आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे त्याला एखाद्या चलानं मल्टिप्लाय केलं जातं. आता हे बघा पुढील उदाहरणामध्ये असं दिलेलं आहे. एका सरळ रस्त्यावर म्हणजे एक रस्ता आहे. आता हे बघा ए आणि बी हे दोन ठिकाण आहेत आणि या दोन ठिकाणामधील अंतर आहे 30 किलोमीटर. हे टोटल डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये 30 किलोमीटर. आणि इकडं हमीद आहे आणि इकडं जोसेफ आहे. आता हा इकडून निघालाय आणि हा इकडून निघालाय. म्हणजे प्रत्येकाची स्पीड किती आहे माहिती नाही, आपण कन्सिडर करूया. हमीदची स्पीड x किमी प्रति तास आणि जोसेफची स्पीड y किमी प्रति तास आपण कन्सिडर केली समजा. आता इथे काय सांगितले म्हणजे टोटल अंतर आपल्याला माहित आहे आणि इकडून हमीद निघालाय x किलोमीटर प्रति तासाने आणि हा निघालाय y किलोमीटर प्रति तास या वेगाने. आता बघा पुढील कंडिशन काय दिली? यांची भेट 20 मिनिटाने एकमेकाला भेटते. म्हणजे आता यांची स्पीड आपल्याला माहिती नाही पण ते 20 मिनिटाने एकमेकांना भेटतात. म्हणजे त्यांनी काय दिलाय? टाइम दिलाय. आता टाइम आपल्याला माहित आहे वेळ इज इक्वल टू काय? आपल्याकडं वेळ इज इक्वल टू म्हणजे मेन सूत्र काय आपल्याला? अंतर भागिले वेग. वेळ इज इक्वल टू अंतर भागिले वेग हे सूत्र आहे. बघा इथे काय दिलंय? दोघांना एकमेकांना 20 मिनिटात भेटतात. 20 मिनिटात. आता 20 मिनिट आहे. 20 मिनिट म्हणजे आपल्याला ह्याला वेग कसा असतो? प्रति तास मध्ये असतो. पण आता मिनिटाला सुद्धा आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. 20 मिनिट म्हणजे किती तास होईल? 20 मिनिट म्हणजे 1/3 तास होईल. म्हणजे प्रति तास वेग काढतो ना. मग आपल्याला वेग गती किंवा आपला स्पीड घेताना प्रति तास घेतो. मग आपल्याला 20 मिनिटाला सुद्धा तासामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. आणि आता इथे बघा आता आपल्याला काय कन्सेप्ट लक्षात येईल? आता या दोघांनी अंतर किती कापलंय ते आपल्याला पाहायचंय. आता या दोघांमधलं अंतर किती आहे? 30 किलोमीटर. आता बघा आपला हमीद आहे. हमीदची स्पीड किती आहे? x. हमीदची स्पीड आहे x. आता टोटल अंतर कसं काढणार आपण? अंतर जर काढायचं असलं अंतर कसं काढणार? वेळ इंटू वेग. बरोबर आहे? वेळ इंटू वेग. आता वेळ किती लागलाय? 1/3 तास. दोघं बी ह्या टायमाला ज्या वेळेस हमीद इकडून निघाला होता त्याच वेळेस जोसेफ इकडून निघाला होता. म्हणजे दोघाचाही टायमिंग 1/3
तास आहे म्हणजे 20 मिनिट आहे. आता हमीदची स्पीड किती आहे? x किलोमीटर प्रति तास. आता स्पीड म्हणजे वेग x किलोमीटर प्रति तास आणि वेळ किती लागलाय? 1/3 प्लस आता बघा नंतर बघा जोसेफची स्पीड किती आहे? y इंटू ह्याला पण वेळ लागलाय 1/3 तास. समजलं? आता या दोघांनी कापलेलं अंतर किती आहे? म्हणजे ह्या दोघांनी कापलेलं अंतर 30 किलोमीटर आहे. दोघांनी कापलेलं अंतर 30 किलोमीटर आहे. म्हणजे हे टोटल डिस्टन्स पण 30 आहे. पण ज्या वेळेस हा इकडून निघाला आणि हा इकडून निघाला म्हणजे यांची भेट इथे कुठेतरी झाली, समजा इथे भेट झाली, इथं हमीद पण भेटला आणि जोसेफ पण भेटला, पण दोघांनी कापलेलं अंतर 30 किलोमीटर झालं ना. मग आपल्याला याला सॉल्व्ह करायचंय. x/3 प्लस y/3 इज इक्वल टू 30. आता यावरून एक आपल्याला इक्वेशन बनवता येईल. x प्लस y इज इक्वल टू किती होईल? आता समजा हे 3 इथं कॉमन घेतलं तर इकडे मल्टिप्लाय मध्ये जाईल आणि ते 90 होईल. म्हणजे एक आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. x प्लस y इज इक्वल टू 90. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, हे सूत्र माहित असलं पाहिजे. आपल्याला वेळ मिनिटामध्ये दिलाय, पण वेग काढत असताना प्रति तासामध्ये आपण वेग काढतो किंवा स्पीड काढतो. त्यामुळं दिलेला जर मिनिट मध्ये वेळ दिला असेल तर त्याला तासामध्ये कन्वर्ट करून घ्यायचंय आणि तासामध्ये कन्वर्ट करून घेतला असता. आता बघा x त्याचा वेग आहे आपण कन्सिडर केलेला हमीदचा आणि हा त्याला लागलेला टाइम, म्हणजे x किमी वेगाने आणि टाइम म्हणजे वेग आणि वेळ यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला अंतर मिळेल. म्हणजे हमीदनं कापलेलं अंतर आणि जोसेफनं कापलेलं अंतर मिळून 30 किलोमीटर आहे. बरोबर आहे? आता ही एक अट आहे आपल्याला दिलेली, उदाहरणामध्ये दिलेली एक अट आहे. आता दुसरी अट काय बघा. आता हे विरुद्ध दिशेने आलेत. आता इथं काय सांगितलंय, समजा दोघेही सेम दिशेने आले असते आणि त्यांना एकमेकांना 3 तासानंतर भेटले असते. म्हणजे आता इथूनच जोसेफ पण निघालाय. ह्याची स्पीड किती आहे? प्रत्येकाची स्पीड डिफरंट आहे. आता हमीद पण निघालाय आणि जोसेफ पण निघालाय आणि दोघ जण 3 तासानंतर भेटलेत. आता 3 तासानंतर भेटलेत म्हणजे त्यांनी काय दिला? वेळ दिलाय. 3 तासानंतर भेटलेत. आता 3 तास हा काय वेळ दिला, वेळ म्हणजे दोघेही सेम दिशेनं निघाले असता. आता दोघेही सेम दिशेनं निघालेत म्हणजे आपल्याला x न जेवढं अंतर कापलंय आणि y स्पीडनं जेवढं अंतर, म्हणजे हमीदनं x किलोमीटर प्रति तासाने जेवढं अंतर कापलंय आणि y किलोमीटर प्रति तासाने जेवढं अंतर कापलंय. समजा हा बघा इथून निघालाय ह्याच्या स्पीडनं इथं पोहोचलाय आणि त्याच टाइम हा ह्याच्या स्पीडनं निघालाय इथं पोहोचलाय आणि ह्यांची भेट झाली इथे. म्हणजेच आता बघा 3 तासामध्ये हमीदनं जेवढं अंतर कापलंय आणि 3 तासामध्ये जोसेफनं y किलोमीटर प्रति किमी या वेगाने किती अंतर कापलंय ते कसं काढणार? हो का, हमीद आणि जोसेफ यांनी 3 तासात कापलेले अंतर आता अंतर कसं काढणार आपण? वेग इंटू वेळ. आता वेळ किती आहे आपला? 3 तास. आता वेग किती आहे? वेग आहे x आणि वेळ किती लागलाय? 3 तास. आणि इथं वेग जोसेफचा किती y आणि वेळ किती लागलाय? 3 तास. म्हणजे सेम दिशेला गेलेत, अपोजिट दिशेला न जाता सेम दिशेला गेलेत. म्हणजे दोघांच्या स्पीड मध्ये काहीतरी फरक असेल ना. एक फास्ट मध्ये असेल, एक स्लो मध्ये असेल, किंवा एक स्लो असेल एक फास्ट असेल. नाहीतर लगेच स्टार्टिंग पासून निघाले सोबतच आले असते. दोघांमध्ये डिफरन्स कसा झाला? कारण की एक फास्ट असेल एक स्लो असेल म्हणजे दोघांच्या स्पीड मध्ये डिफरन्स असेल आणि दोघांनी कापलेले अंतर म्हणजे एखादं ज्याची स्पीड कमी आहे त्यानं कमी कापला असेल, ज्याची स्पीड जास्त आहे त्यानं जास्त कापला असेल.
आणि या दोघांनी कापलेलं अंतर यांच्यातला फरक टोटल येईल 30 किलोमीटर. बघा आता बघा, हामिदनं 3 तासात अंतर कापलंय 3x आणि जोसेफनं 3y, म्हणजे यांच्यातला फरक येईल 30 किलोमीटर. हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजेच दोघांची स्पीड एकसारखी नाही, वेगवेगळी आहे. जेवढा अंतर हामिदनं 3 तासात कापलंय आणि जेवढं अंतर जोसेफनं 3 तासात कापलंय यांच्यातील डिफरन्स आहे 30 किलो. आता बघा, हे सुद्धा एक इक्वेशन बनलेलं आहे आपल्याला. आता याला आपण कसं लिहू शकतो? 3 न जर डिवाइड केलं x - y = 10, हे आपण इक्वेशन लिहू शकतो. म्हणजे इथे पण रिलेटिव्ह स्पीडच आहे, सापेक्ष गतीच आहे. जेव्हा समजा दोन म्हणजे गतिमान वस्तू अशा सेम दिशेने जात आहेत तेव्हा त्यांच्या गतीची काय होते? सेम दिशेने जात असतील तर त्यांच्या गतीची होते वजाबाकी, आणि अपोजिट दिशेने जात असतील तर त्यांच्या गतीची होते बेरीज. हा आहे सापेक्ष गतीचा कन्सेप्ट. तुम्हाला लक्षात ठेवायचंय, जेव्हा दिशा कुठली दिली ते बघायचंय. सेम दिशा असेल तर त्यांच्या स्पीडची वजाबाकी करायची आणि अपोजिट दिशा असेल तर त्यांच्या स्पीडची बेरीज करायची. म्हणजेच त्यांनी कापलेलं आपल्याला अंतर मिळता येईल. अंतर कसं काढणार? स्पीड इंटू त्यांना लागलेला वेळ. आता वेळ आपण इथं कसं काढून घेतला होता बघा, 1/3 तास. इथे पण त्यांनी 3 तास दिलाय म्हणून x × 3 आणि y × 3 गेले. आता आपल्याला हे दोन इक्वेशन मिळालेत. आता यांची जर बेरीज केली आपण, x + y = 90 आणि x - y = 10. आता बघा, हे y कट होईल. 2x = 100, x = 50 किलोमीटर प्रति तास. आणि यांची दोघांची बेरीज किती आहे? 40. म्हणजेच आपल्याला y = डायरेक्ट किती? या दोघांची बेरीज किती आहे? 90. x + y = 90 आहे. आता x जर आपलं 50 असेल तर y किती मिळणार आहे? 40. y 40 किमी प्रति तास हा त्यांचा वेग झाला. प्रत्येक प्रवासाचा वेग किती होता असं विचारलंय. आता प्रत्येक प्रवासाचा वेग किती होता? 50. म्हणजे x कोणाचा वेग आहे? हामिदचा 50 किलोमीटर प्रति तास आणि जोसेफचा आहे 40 किलोमीटर प्रति तास. अशा टाईपच्या उदाहरणामध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट माहित असेल असणं खूपच गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, जेव्हा दोन वस्तू म्हणजे वस्तू किंवा वाहन किंवा काही असेल सेम दिशेने जर जात असतील तर त्यांच्या गतीची करायची आपल्याला, सेम दिशेने जात असतील, समजा ही सेम दिशा आहे, सेम दिशेने जायले तर करायची वजाबाकी आणि अपोजिट दिशेने जायली तर करायची बेरीज. आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 1 कंप्लीट केलेला आहे. आता आपण काही महत्वपूर्ण बोर्ड परीक्षेला विचारलेली काही महत्वपूर्ण उदाहरणे पाहणार आहोत. चला आता पुढील उदाहरण बघूया. आपला संकीर्ण प्रश्न संग्रह संपलाय. आता बोर्डाच्या दृष्टिकोनातून काही महत्वाची उदाहरणे आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला आता बघा, वडील आणि मुलगा. आता वयवारीवरती गणित आहे. वडील व मुलगा, वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज आहे 70 वर्ष. या टाईपचं गणित मी तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. 70 वर्ष आणि 6 वर्षानंतर आणि 6 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट होईल. वडिलाचे वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या तिप्पट होईल. तर दोघांची वये काढा. आता ही समजा आपण PYQ बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण घेत आहोत. आता बघा, वडील आणि मुलगा समजा आपण कन्सिडर करूया. इथे समजा वडील यांचं आजचं वय कन्सिडर करा x आणि मुलाचे आजचे वय
कन्सिडर केलं y वर्ष, म्हणजे आपण ग्राह्य धरलेला आहे. आता इथे बघा यांच्या वयाची बेरीज म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू आजच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे? 70 वर्ष. बरोबर. आता आपल्याला हे समीकरणच मिळालेलं आहे x प्लस वाय इज इक्वल टू 70 वर्ष. आता दुसरी कंडिशन काय दिलेली आहे? 6 वर्षानंतर, आता समजा आता तुमचं वय किती आहे? 16 वर्ष धरा, तुम्ही 10वीचे आहेत तिथं 16, आणि 6 वर्षानंतर किती वर्ष वय असणार तुमचं? 22 वर्ष. म्हणजेच आता आपण आजचं वय x धरलंय, तर आपण वडिलाचं आजचं वय किती धरणार? 6 वर्षानंतर वय किती होईल? x प्लस 6 वर्ष. आता वडिलाचे वय 6 वर्ष आणि त्याच वेळेस मुलाचं त्यावेळेसचं वय, म्हणजे मुलगा सुद्धा त्या आताच्या वय आहे त्या वयाचं नाही राहणार, मुलगा पण 6 वर्षांनी मोठा होईल, म्हणजे मुलाचं वय सुद्धा y प्लस 6 होईल आणि वडिलाचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या तिप्पट होईल, म्हणजे 3 पट होईल. हे बघा, आता हे आपण सोडवून घेऊया. x प्लस 6 इज इक्वल टू 3y प्लस 18, म्हणजेच x मायनस 3y इज इक्वल टू, हे 18 आणि हे मायनस जर गेलं तर आपल्याला इकडे 12 मिळेल. आता हे समीकरण नंबर 2 मिळेल. आता बघा आपण काय करूया, या दोन समीकरणाला कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल हा विचार करायचा आपल्याला. समीकरण काय करूया, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू, म्हणजे समीकरण 1 काय आपलं x प्लस वाय इज इक्वल टू 70 आणि वजा केला असता मायनस एक्स मायनस 3y इज इक्वल टू 12. आता इथे बघा चिन्हाची आदला बदल होते वजा बाकीमध्ये, प्लस एक्स मायनस एक्स कट होईल. 4y इज इक्वल टू इथे येणार आहे 58. आता y इज इक्वल टू किती येणार आहे? 58 भागिले 4, म्हणजे y इज इक्वल टू किती येणार आहे? 4 1 4. आता खाली राहिली 1, म्हणजे 18 झाले. आता 4 चोक 16, परत 2 राहिलेला आहे आणि 4 पंचे 20, म्हणजे वायचं 14.5 वर्ष हे कुणाचं वय आलेलं आहे? मुलाचं. आता समजा आपल्याला तर माहित आहे x प्लस वाय इज इक्वल टू 70 आहे आणि आता y ची किंमत 14.5 आलेली आहे, म्हणजे x ची 70 मायनस y होईल आणि x ची किंमत किती होईल? 70 मायनस 14.5 वर्ष, म्हणजे वडिलांचे वय किती येणार आहे? 55 वर्ष. समजलं का? म्हणजे दिलेल्या कंडिशन मध्ये म्हणजे शाब्दिक उदाहरणामध्ये 2 कंडिशन दिलेल्या असतात. ही प्रथम कंडिशन, दोघांच्या आजच्या वयाची बेरीज आहे 70 वर्ष आणि 6 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या तिप्पट असणार, यावरून हे समीकरण मिळेल. आणि दोन्ही समीकरणाची वजाबाकी केली असता आपल्याला प्लस एक्स मायनस एक्स कट करता येईल आणि आपल्याला y ची किंमत म्हणजे मुलाचं वय मिळालेलं आहे. मुलाचं वय आजचं वय किती आहे? 14.5 वर्ष आणि वडिलाचं आजचं वर्ष वय किती आहे? 55 वर्ष. सर्वांना समजलं? बोर्ड क्वेश्चन म्हणजे बोर्ड परीक्षेसाठी आणखी खूपच उदाहरणं आपल्याला बघायची आहेत, त्यामुळे ते आज काय पूर्ण उदाहरणं कंप्लीट होणं शक्य नाही. आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोर्ड परीक्षेतील PYQ असं एक सेपरेट सेक्शन ठेवूया, म्हणजे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे बोर्ड परीक्षेत या प्रकरणावरील विचारलेली पूर्ण उदाहरणे सविस्तरपणे डिटेलपणे आपल्याला सोडवता येतील. तर आपण आता इथे थांबूया. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा, लाईक करा आणि ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सर्वांनी यायला विसरू नका, कारण की पुढच्या लेक्चरमध्ये PYQ म्हणजेच या पूर्ण चॅप्टरचा गाभा आपण सॉल्व्ह करणार आहोत, जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुमचा एकही प्रश्न या प्रकरणावरील चुकला नाहीच पाहिजे आणि पैकीच्या पैकी मार्क मिळालेच पाहिजे. चला भेटूया. धन्यवाद.